आई आलास? हे घ्या. काय येते? माझा पगार इथे राहिल्यापासून पहिलाच. अरे माझ्याकडे कशाला देतोयस? नाही, माझी खूप दिवसापासूनची इच्छा आहे, आज पूर्ण झाली. मला नेहमी वाटायचं की आपण आपला पगार आई जवळ द्यावा, पण माझी आई लहानपणीच गेली. पण तुम्ही आहात ना, ठेवा, मी लागतील तसं मागून घेईन. वेडेपणा करू नकोस, ठेव तुझ्याकडे. आई प्लीज ठेवा, मी खर्चाला लागले तर घेईन ना मागून. अरे आई. पण आधी हे घे, 500 आहेत. हे काय एवढाच पगार? नाही, हे आमच्या दोघांच्या खर्चाचे म्हणून दिलेत. मी एक जागा घेतोय, त्याचे हप्ते भरायला लागतील. ठीक आहे. सिद्धार्थ तिकडे ये. आई आलोच मी. काय ग? पगार कुठे तुझा? पगार ते तू काही एक बोलू नकोस, मी सगळं काय करतो, कळलं? आई, अगं पण तू माझं ऐकून घे राणी. अगं काय करतेस तू तू? शांत राहा, मी बघते सगळं काही. राणी आई, काय ग? आमच्या दोघांच्या खर्चाचे पैसे आम्ही काही देऊ शकणार नाही आहोत. अगं सिद्धार्थच्या पगाराचे पाकिटच चोरीला गेले. पुढच्या महिन्यामध्ये आम्ही एकदमच देऊ. राणी, सिद्धार्थच्या पगाराचं पाकिट माझ्याकडे. हे घे. आपा, पाणी काढून ठेवलंय. भूक लागले ना, अंघोळ करून घ्या, मी खाणं तयार ठेवते. अरे अरे, माझ्यासाठी काढले पाणी ते. ऑफिसला जायचंय मला. ते काम तिकडे, तुम्हाला काय उद्योग आहे? मॉर्निंग. काय आनंद? गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय कसं काय ठीक चाललंय ना? येस सर. आईची तब्येत कशी काय? बरी आहे आता, खूपच सावरली आहे. अरे हो, हेड ऑफिस कडून नोट आली आहे. प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे आईला मिळाले ना? हो, म्हणजे मी आईशी बोललेलं नाही अजून, पण पैसे बहुधा जमा झाले असावेत. चेक मिळाला नसेल तर तसं कळव. नाही म्हणजे काय आहे, वाटेत कुठेतरी गहाळ व्हायचा नाही, पोस्टाचं काम आहे म्हणून. बघतो सर. थँक्यू. ओके, कॅरी ऑन. ए आई, आपा आई कुठे? आपा आई कुठे आहे? कमाल आहे. आई, ए आई, आई ग. ओ. काय रे? कशी आहेस तू आई? बरी आहे. आई अगं, आज ते डावरे साहेब विचारत होते. कोण डावरे? ते ग आमचे मॅनेजर आपल्याकडे आले नव्हते का? ते म्हणत होते की कशी काय तुझ्या आईची तब्येत आता. मी म्हटलं त्यांना, हो बरी आता, खूपच सावरली. आई, तुला प्रॉव्हिडंट फंडाचा चेक मिळाला? हो मिळाला, भरला सुद्धा. मिळाला? तू बोलली नाहीस. कुणाला? तुला? तुला काय बोलायचं? आई, मला पैसे हवे होते. देते. हा, देते. हे घे. हे काय? हे एवढेच? आई अगं, मला सगळे पैसे हवे होते बँकेतून. ते प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे आहेत, भविष्यकाळाची तरतूद म्हणून दिलेले, माझ्या भविष्यकाळाची. आणि हे 500 रुपये आहेत, माझे आणि आप्पांचे. आजपासून घर खर्च तू चालवायचास.
काय दिवस आले बघताय ना, माझ्याच घरात माझ्याच जेवणाचे पैसे भरावे लागतायत. तुम्ही पुण्यवान, तुम्ही सुटलात. मी माझ्या पूर्वजन्माची पाप फेडतोय. अप्पा अप्पा हे नाही आहेत, पण मी आहे ना. आणि आता काय मी सून नाहीये तुमची, मुलगी आहे. तुमच्या या मुलीकडे काय लागेल ते हक्काने मागा अप्पा. ओरी, आप्पा तुम्ही आईला असा मनस्ताप किती दिवस देणार आहात? अरे काय करतोय मी? अरे काहीच करत नाहीये ना तुम्ही. नुसता खायला कहार आणि भुईला भार. मे आय कम इन सर? येस, कम इन. सिट डाऊन. थँक्यू. फर्स्ट ऑफ ऑल तुझं अभिनंदन. कशाबद्दल सर? वेट अ मिनिट. हे तुझं कन्फर्मेशन लेटर. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच सर. इट्स ओके. आनंद, प्रथम तू परमानंट झाल्याबद्दल कॉंग्रॅच्युलेशन. शेवटी काळ कुणासाठी थांबत नाहीत खरं. तू थांबू नकोस, तू सुरुवात कर. खरं तर मी हॉटेलमध्येच पार्टी देणार होतो, पण मग आई म्हणाली की घरातच करूया. त्यानिमित्तानं तुम्ही सगळेजण घरी आलात. अरे असं काय नाही रे. वहिनी साधा निरोप जरी पाठवला तरी सुद्धा ताबडतोब हजारी माणसं होता मी. हो ना, काही म्हणा, रघुनाथ गेला हे अजूनही पटत नाही. नाही तर काय, मुंबईला म्हणून घराबाहेर पडतो काय, आणि एकाएकी. एनिवे तुम्ही घ्या ना, प्लीज कॅरी ऑन. ये बैस आनंदा बैस. बाकी काही म्हणा, तुमचा रघुनाथ मोठा हिकमती निघाला. अहो अपघाताची काय झकास परवणी साधली त्यांनी. अहो नाही तर आमचा बाप. म्हणजे तुमचे वडील. हो ना. तर आमचे वडील नाही, ते सुद्धा अपघातातच मेले. अहो पण कसे, एका माजलेल्या बैलाने एवढं मोठं शिंग खुपसलं पोटात. अहो जागच्या जागी खालास. आता त्या बैलाकडनं काही नुकसान भरपाई मागणार कपाळ नाही. म्हणजे आमच्या वडिलांनी अक्कल वापरली नाही तुमच्या रघुनाथ सारखी. गरुड, वडिलांची चूक तू करू नकोस. नीट अक्कल वापरून गाशा गुंडाळ. तेवढं कुठलं आलंय आमचं भाग्य. पण आप्पा, गरुड काका म्हणतात ते काही खोटं नाही. बाबांना जिवंतपणी जे साधलं नाही ते त्यांच्या मरणाने साधलं. आपल्या मरणानं मुलं इतकी सुखी होतील हे त्याला आधीच उमजलं असतं तर ह्या पूर्वीच मेला नसता का तो. हा, तेही वाईट झालं नसतं. म्हणजे आता फारच बरं झालं. आमची लग्न झाली, मला कायमची नोकरी मिळाली, घरात थोडाफार पैसा सुद्धा आला. सुख सुख म्हणतात ते आणखी काय हो. पण आप्पा, गरुड काका म्हणतात ते काही खोटं नाही. बाबांना जिवंतपणी जे साधलं नाही ते त्यांच्या मरणाने साधलं. तेही वाईट झालं नसतं. म्हणजे आता फारच बरं झालं. आमची लग्न झाली, मला कायमची नोकरी मिळाली, घरात थोडाफार पैसा सुद्धा आला. सुख सुख म्हणतात ते आणखी काय हो. बाबांना जिवंतपणी जे साधलं नाही ते त्यांच्या मरणाने साधलं. सुख सुख म्हणतात ते आणखी काय हो. बाबांना जिवंतपणी जे साधलं नाही ते त्यांच्या मरणाने साधलं. ते त्यांच्या मरणाने